मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, त्याच्यानंतर खाली तुम्ही रत्नागिरी, हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे। आता 12 वाजता पुन्हा नवीन त्यांचा रिपोर्ट येईल। दर 3 तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे। पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे। साधारण आत्तापर्यंत 10 लाख एकर, मी एकराच सांगतोय, 10 लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकं पाण्यात आहे। मी अनेक कलेक्टरांशी बोललोय, त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतोय। बऱ्याचशा ठिकाणी NDRF, SDRFच्या टीम काम करतायत। नांदेडच्या परिसरामध्ये आपण आर्मीला पण तिथं पाचारण केलेलं आहे, ते पण तिथं आलेले आहेत आणि काही गावं पूर्णपणे पाण्याने वेढली गेलेली आहेत। त्यांना SDRF आणि NDRFच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे। मुंबईमध्ये आपण आव्हान केलेलं आहे की अगदीच कुणाला गरजेचंच आहे बाहेर पडायचं, अशांनीच नागरिकांनी त्यांच्या अति महत्त्वाच्या कामाच्या करता बाहेर पडावं। जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।